आता एक धक्कादायक बातमी आहे। मुंबईतल्या भांडूप रेल्वे स्थानक परिसरात बेस्ट बसनं प्रवाशांना चिरडलंय। रात्रीची वेळ असल्यानं रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी होती, त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे। या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। घटनास्थळी पोलीस आणि रुग्णवाहिका सुद्धा काही वेळापूर्वी दाखल झाल्या। जखमींवर आता उपचार सुरू आहेत। दोघांना यात आपला जीव गमवावा लागलाय, तर काही जणांवर जखमी झालेल्यांवर अजूनही उपचार सुरू आहेत। मुंबईतल्या भांडूप रेल्वे स्थानक परिसरात बेस्ट बसनं प्रवाशांना चिरडलंय। रेल्वे स्थानक परिसरामध्ये बेस्ट बसचा अपघात झालेला आहे आणि या घटनेमध्ये 2 ते 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। आपण जर ही थेट माहिती आपण या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय, ही बेस्ट बस आहे। या ठिकाणी नेहमी या बेस्ट बस आहेत त्या पार्क केलेल्या असतात रेल्वे स्थानक परिसरामध्ये आणि याच्याच बाजूला या ठिकाणी आहे ती प्रवाशांची रांग लागलेली असते आणि रात्रीच्या वेळेस अचानक या ठिकाणी ह्या बेस्ट बस वळवत असताना या बेस्ट चालकाचं जे नियंत्रण आहे ते सुटलं आणि ही बेस्ट थेट इथल्या प्रवाशांना आणि इथल्या फेरीवाल्यांना उडवत या पोलीस चौकीच्या परिसरात येऊन धडकलेली आहे। खरं तर ही इलेक्ट्रिक बेस्ट बस आहे आणि गेल्या 2-3 महिन्यांपूर्वी या बेस्ट बसवरून मोठ्या प्रमाणात राजकारण झालेलं होतं, कारण की ही बेस्ट बस आहे ती हटवून इकडच्या ज्या जुन्या बेस्ट बस आहेत त्या हटवून या नवीन इलेक्ट्रिक बेस्ट बस आहेत त्या या ठिकाणी बसविण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे या ठिकाणी आहे ते मोठं वादंग आहे, जे राजकीय वातावरण आहे ते तापलेलं होतं। परंतु आता जर पाहिलं तर या बेस्ट बसच्या अपघातामुळे आता भांडूपमधील जे राजकीय वातावरण आहे ते देखील तापलं होणार आहे आणि अनेक प्रश्नचिन्ह आहेत त्या ठिकाणी उपस्थित होणार आहे। या संपूर्ण घटनेमध्ये आता सध्या तरी 2 ते 3 जे प्रवासी आहेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। भांडूप रेल्वे स्थानक परिसरातली ही घटना आहे। बेस्ट बस चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं, त्यानंतर या स्टेशन परिसरात प्रचंड रहदारी होती आणि यावेळी काही जणांना या बसने चिरडलंय।